अंधारात जाऊ नये म्हणून राज्यपाल महामहिम श्री भगतसिंगजी कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना बोंडअळीची कापूस लाल्या रोगाने आलेला कापसाची झाडे देऊन विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। माननीय आमदार रवी बुराड आणि माननीय खासदार नवनीत राणा यांची राज्यपालांसोबत जवळपास 1 तास चर्चा झाली। विदर्भातील संपूर्ण दयनीय परिस्थितीचे अवलोकन त्यांनी माननीय राज्यपाल महोदयांना करून दिले। राज्यपाल महोदयांनी सुद्धा अत्यंत व्यवस्थितपणे विदर्भातील शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या व त्यानंतर बंददार चर्चा करून या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना तात्काळ विदर्भ दौरा करण्याचे निर्देश द्यावे। यासोबतच विदर्भातील शेतकऱ्यांना सरसकट अटी व शर्ती शिथिल करून 50,000 रुपये हेक्टरीची मदत द्यावी। याच पद्धतीने शेतकऱ्यांची दिवाळी कुठल्याच परिस्थितीत काळी होणार नाही, काळी जाणार नाही यासाठी शासनाने सकारात्मक पावले उचलावी असे निर्देश द्यावे। आदी पद्धतीच्या चर्चा या ठिकाणी माननीय आमदार रवी बुराड आणि माननीय खासदार नवनीत राणा यांनी राज्यपाल महोदयांसोबत केल्या। या संदर्भात राज्यपालांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी न्याय मिळण्याची चिन्हे दिसू लागलेली आहे आणि स्वतः आपल्या वेळातला व्यस्त वेळ काढून नियोजित बैठकीपेक्षा जास्त वेळ माननीय राज्यपालांनी दिला। यावरून खासदार नवनीत राणा यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाची व आमदार रवी बुराड यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या जेलच्या वारीची सुद्धा त्यांनी माहिती घेतली आणि भविष्यात आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी इशारा दिला की जर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात असेल तर आम्ही सुद्धा दिवाळी साजरी करणार नाही, आमच्या संवेदना शेतकऱ्यांप्रती व्यक्त करू व मातोश्रीवर सुद्धा दिवाळी होऊ देणार नाही, अशा प्रकारचा इशारा यावेळी देण्यात आला।